मराठीवरून राज्यभरात मराठी भाषक ठाम भूमिका घेताना शुक्रवारी पुण्यामध्ये भाषा सल्लागार समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हिंदीसह कोणतीही तिसरी भाषा 5वी पर्यंत शिकवली जाऊ नये हा ठराव मंजूर करण्यात आला। आम्ही सुद्धा शासनाला या संदर्भातला ठराव पाठवणार आहोत अशी माहिती भाषा सल्लागार समितीचे प्रमुख लक्ष्मीकांत देशमुख यांनी झी 24 तासशी बोलताना दिली आहे। तर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पाहूया। राज्य शासन नियुक्त भाषा सल्लागार समितीची काल बैठक पार पडली आणि या बैठकीतही असाच ठराव पास केला की तिसरी भाषेची सक्ती नको। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत याच भाषा सल्लागार समितीचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख आहेत। ते तर खरे माजी संमेलनाध्यक्ष आहेत, अनेक पुस्तकं आहेत, त्यामुळे त्यांचं मत यावर काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणून आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर स्वागत तुमचं झी 24 तासमध्ये। काय तुमची भूमिका आहे, काल काय झालं बैठकीत? आमची भूमिका स्पष्ट आहे। यापूर्वी मी एप्रिलपासून ही भूमिका मांडत आहे की सरकारनं हा जो निर्णय घेतलेला आहे तिसरी भाषा हिंदी किंवा अन्य पर्यायी भाषा तिसरी भाषा सक्तीचे शिकवायचा आहे, हा निर्णय अशैक्षणिक आहे आणि तिची महाराष्ट्रात गरज नसताना तो घेतलेला आहे आणि त्यामुळे मुलांचं भवितव्य अंधकारमय होण्याची भीती असल्यामुळे आम्ही विरोध केला होता। काल भाषा सल्लागार समिती बैठक मी बोलवली होती आणि त्यावेळी हा विषय मी चर्चा केला होता। सर्व आमचे उपस्थित असलेले आमचे सदस्य एकमत होते, कारण हे सर्व भाषा अभ्यासक आहेत, भाषाप्रेमी आहेत, भाषाशास्त्रज्ञ आहेत आणि अनेकांचा अनुभव आहे। काही माझे कुलगुरू आहेत, काही प्राध्यापक आहेत, काही कार्यकर्ते आहेत ज्यांना मराठी भाषाबद्दल काम केल्याबद्दल अशोक केळकर पुरस्कार मिळालेला आहे। असे 2 सदस्य आमच्यासोबत होते। आम्ही सर्वांनी विचार केलेला आहे आणि मी जी भूमिका मांडली होती पहिल्यापासून ती सर्वांनी मान्य केलेली आहे आणि मी काल ठराव केलेला आहे की 1ली ते 5वी पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये तिसरी भाषा हिंदी किंवा अन्य कुठलीही भाषा शिकवता कामा नये आणि त्यासाठी हा जो निर्णय घेतलेला आहे आणि तो शब्दच्छल केला आहे दुरुस्ती पत्रकामध्ये, तो ताबडतोब मागे घ्यावा आणि हा निर्णय रद्द करावा अशी भूमिका घेतली। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।